राम राम विद्यार्थी मित्रांनो, चला पुन्हा एक मागील प्रश्नपत्रिका घेऊन आलोय. प्रत्येक प्रश्नपत्रिका तुम्ही सविस्तर बघा. त्याच घटकावर प्रश्न विचारले जातात, म्हणून तेच घटक अभ्यासा. सर्वांना योगा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आपण प्रश्नपत्रिकेला सुरू करू. सर्वांनी योगा करा. योगामुळे आपलं आयुष्य वाढू शकतं नाही, वाढतंच. चला, दोन शब्द जोडताना तसेच ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात? समजा आपण या ठिकाणी हे आपले ओळी लिहायला सुरुवात केली आणि या ठिकाणी आम्ही गावा आणि या ठिकाणी शब्द आपला अपुरा राहिला, मग इथं या ठिकाणी चिन्ह दिलं जातं, गावामध्ये पोहोचलो. मग हे चिन्ह कोणतं आहे? तर हे संयोग चिन्ह आहे. कोणतं चिन्ह आहे? संयोग चिन्ह. म्हणजे विराम चिन्हावरती प्रश्न येतो, म्हणून एकच पेजवर विरामचिन्ह येतात सर्व. एका पेजमध्ये एक मार्क फिक्स आहे. विरामचिन्ह 100% आज करून ठेवा. विरामचिन्हाचा वापर केव्हा आणि कुठे केला जातो तर लक्षात घ्या. चला, एक मार्क तुमचा फिक्स आहे. आजच सांगतो, विरामचिन्ह 200% सांगतो. पहिला पेपर असो दुसरा असो, विरामचिन्ह येणार म्हणजे येणार. चला मग, अलंकार आला पुढं. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे? रूपक, उत्प्रेक्षा आणि उपमाने, दृष्टांत. एखाद्या गोष्टीचं महत्त्व पटवून द्यायचे आपल्याला, की मोठेपणात दुःख आहे, लहानपणात आनंद आहे, सुख आहे. मग दृष्टांत दिला जातो. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर, त्याशी अंकुशाचा मार. या ठिकाणी काय म्हटलं? लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. हो, मुंगी छोटी असूनही तिला काय भेटतो? तर तिला साखर खायला भेटतीये. आणि ऐरावत रत्न थोर, ऐरावत म्हणजे हत्ती. हत्तीला रत्नाने मढवल्या जातं, त्याच्यावरती अंकुशधारी व्यक्ती बसतो, त्याशी अंकुशाचा मार खावा लागतो. मोठेपणा दुःख आहे हे पटवून देण्यासाठी कोणता अलंकार आहे? दृष्टांत अलंकार आहे. चला, अलंकाराचे मुख्य 2 प्रकार पडतात. एकाला म्हटलं काय? शब्द अलंकार, आणि एकाला म्हटलं अर्थ अलंकार. शब्द अलंकाराचे 3 प्रकार पडतात. कोणकोणते शब्द अलंकाराचे 3 प्रकार? अनुप्रास, यमक आणि श्लेष. अलंकारात एक प्रश्न आहे, म्हणून अलंकार चांगले करा. पुढचा प्रश्न आहे, अद्भुत रसाचा स्थायी भाव कोणता आहे? अद्भुत, शौर्य, वियोग, विस्मय, उत्साह. अद्भुत हे विस्मय म्हणजे काय? अद्भुत वाटलं त्याला. हो, माझे गुरुजी अद्भुत गायन करायचे. कसं? ते एक गाणं म्हणायचे, आनंद दुलारे फेरी से आजा अपने प्यारे भारत में, नई उमंग है, नया जोश है, मेरे प्यारे भारत में. उस पल जितना दूध दही था मेरे प्यारे भारत में, उतना भी तो पानी नहीं है इस बिचारे भारत में. आश्चर्य है, उस पल जितना दूध दही था मेरे प्यारे भारत ने, उतना भी तो पाणी नहीं है इस बिचारे. अद्भुत रसा स्थायी भाव. आपण म्हटलं, मामाच्या गावा सोन्या चांदीच्या पेठा. मामाला राहायला घर नाही, सोन्या चांदीच्या पेठा आहे म्हणे. चला, मग या ठिकाणी अद्भुत रसाचा स्थायी भाव काय आहे? विस्मय आहे. खालीलपैकी कोणत्या कडील दोन्ही नामाचे वा प्रत्यय लावून भावाचक नाम तयार होणार नाही? आता इथं गोडवा होतं, ओलावा होतं, भावाचक नाम तयार होतं. मनुष्यवांग गोडवा इथं होत नाही. इथं ओलावा गारवा होतं, गारवा गोडवा होतं, इथं होत नाही. हे उत्तर आहे आपलं 2 नंबरचं. म्हणजे काही नामांना किंवा विशेषणाला, सामान्य नाम आणि विशेषणाला काही ठराविक प्रत्यय लावल्याच्या नंतर त्यांची भावाचक नामं तयार होतात. मग या ठिकाणी त्यांनी वा प्रत्यय दिला, आपल्याला सांगितलं. वा प्रत्यय लावून या ठिकाणी कोणकोणतं तयार होतं, तर या ठिकाणी याचं होत नाही. चला मग, आता या ठिकाणचा पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी. अरे रे आणि कडे हे अनुक्रमे कोणत्या अव्ययाची उदाहरणे आहेत? आता या ठिकाणी आपल्या लक्षात घ्यायचं, अरे रे लागले रे म्हणजे ते कोणता अव्यय? केवल प्रयोगी अव्यय. म्हणजे सुरुवात कशाने? केवल प्रयोगी अव्ययाने. म्हणजे क्रम इथं पाहिजे, केवल प्रयोगी अव्यय. आणि काय? उभयान्वयी अव्यय. कडे काय? शब्दयोगी अव्यय. माझ्याकडे, तुझ्याकडे, घराकडे, दाराकडे लागून आलं. आणि ती आणि मी गावाला जाऊ, बाबाने मला खाऊ आणि जिलेबी आणली. अन म्हणा केवल प्रयोगी अरे रे बापरे. चला,
मग शब्दाच्या जाती 8 आहे, त्यापैकी 4 जाती विकारी नाम सर्वनाम विशेषण क्रियापद आणि 4 जाती अविकारी क्रियाविशेषणावे शब्द विहावे उभय अन्वयावे. आणि चला केवळ प्रयोगावे. पुढची जात पुढचा प्रश्न आहे आपल्यासाठी, आज पाऊस येईल बहुतेक या वाक्यातून कोणता अर्थ सूचित होतो? आज्ञार्थ, स्वार्थ, विद्यार्थ, संकेत आहे. येऊ शकतो म्हणजे आज पाऊस येईल बहुतेक म्हटलंय म्हणजे संकेत दिलेला आहे. आला तर येईल नाही तर येणारही नाही. सध्या तर काय 21 जून आला तरी पावसाचा पत्ता नाही देवा. पुढील पैकी संधी विग्रहाच्या नियमानुसार घाटात न बसणारा शब्द कोणता? संधी विग्रह करायचा आपल्याला. निह अधिक फळ निष्फळ, निह अधिक कपट निष्कपट, निह अधिक कारण निष्कारण, निरीच्छा. या ठिकाणी हे वेगळे आहे, हे पाहुणे वेगळे. चला संधीचे 3 प्रकार पडतात: स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी. संधीवर 200% प्रश्न म्हणजे संधी करा. त्याच्या आधी तुम्हाला मी सांगितलं क्रियापदाचा अर्थ विचारला, क्रियापद वाचा म्हणजे शब्दाच्या जाती आहे. पुढे आला आता समास. कृतज्ञ, घर जावाई, सुखद ही कोणत्या समास प्रकाराची उदाहरणे आहेत? कृतज्ञ, कृतज्ञ कृतज्ञ म्हणजे उपकाराची जाणीव असणारा, कृतज्ञ उपकाराची जाणीव न ठेवणारा. घर जावाई घरातील जावई, सुखद सुख देणारे. इथं उपपद आहे सुखद सुख देणारे. घर जावाई घरातील जावाई म्हणजे विभक्ती तत्पुरुष समास आहे. म्हणजे या ठिकाणी काय आहे? तत्पुरुष समास आहे. कोणता समास आहे? तत्पुरुष समास. चला समासाचे मुख्य 4 प्रकार पडतात: अव्ययभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुरूपी समास. तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद महत्त्वाचं असतं. तत्पुरुष समासाचे तसे 7 प्रकार पडतात. किती प्रकार? 7. अव्ययभाव समासाचे प्रकार पडत नाही. त्यानंतर म्हणजे द्विगु समास सुद्धा कोणाचा प्रकार आहे? तत्पुरुष समासाचा आहे. द्वंद्व समास हा वेगळा आहे. म्हणजे पहिला प्रकार आहे अव्ययभाव समास, दुसरा आहे तत्पुरुष समास, तिसरा आहे द्वंद्व समास आणि चौथा आहे बहुरूपी समास. द्विगु समास हा तत्पुरुष समासाचा भाग आहे. मग द्विगु समासात काय असतं? तर द्विगु समासामध्ये पहिलं पद संख्यापद असतं, पंचपाळे, पंचवटी, सप्ताह. चला खेळ संपला. पुढे चला. पुढील पैकी तलाव शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? आता तलाव, तडाग, कासार, रत्नाकर, तरंगिणी. तर हे तलावाला समानार्थी शब्द आहे. कासार, तडाग. रत्नाकर आपण समुद्राला म्हणतो, पाणी साठा म्हणून. पण तरंगिणी म्हणजे नदी आहे, म्हणजे वेगळा नसलेला शब्द हा आहे. तरंगणी हे साठलेले, समुद्र साठलेला आहे. तडाग, कासार, नदी बिचारी वाहणारी आहे. नदी बाई माय माझी डोंगरात घर, लेकराच्या माये पोटे येते भूमीवर. चला 2024ची प्रश्नपत्रिका आहे. पुढीलपैकी विरुद्धार्थी नसलेली जोडी कोणती? उदय अस्त विरुद्धार्थी, कृश स्थूल विरुद्धार्थी, उघड गुप्त विरुद्धार्थी, कृपण आणि कंजूस. या ठिकाणी दोन्ही शब्द समानार्थी एकाच अर्थाने घेतले जाऊ शकतात. खर्च न करणारा त्याला म्हणतात कंजूस. मग आता या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं, पहिले 10 प्रश्न जे आहे ते हे व्याकरणाच्या भागावर विचारले. आता पुढे 11, 12 आणि 13 हे उत्तरावर विचारले 3 प्रश्न. मग आधी प्रश्न वाचा मग उत्तरा वाचा, म्हणजे उत्तर आपण फास्ट समजतात. आता या ठिकाणी मी उत्तर वाचत बसणार नाही, मी डायरेक्ट 14 प्रश्न घेणार आहे. 14 प्रश्न काय दिलेला आहे इथे? तर 14 प्रश्न 14, 15 आणि 16 पुन्हा 3 प्रश्न हे ती मुक्तमधले मुक्त कविता दिलेली आहे. आधी प्रश्न वाचा मग कविता वाचा. 16 प्रश्न सोडून मी 17वा प्रश्न घेणार आहे. त्याचं कारण काय? तर आपल्याला वेळ नाही आहे. आणि चला मग तर त्याच्यावरचे प्रश्नाचं उत्तर तुम्ही सहज घेऊ शकता. 17वा प्रश्न या ठिकाणी तुमच्या पुढे घेऊन आलोय. काय नाव याचं? खालील म्हणजे कवितेवर प्रश्न आहे, त्याच्यात बी अलंकार म्हणजे व्याकरणच विचारलेलं असं काही नाही, त्याच्यावर प्रश्न आहे. म्हणून खालील अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील शेवटच्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? आता या अक्षरापासून काय करायचं? म्हण तयार करायची आणि त्याच्यातला शेवटचा शब्द काय त्याचा समानार्थी शब्द, त्या शब्दाच्या समानार्थी शब्द निवडायचा आहे. ते रिवा तपो रिऊस हाचे म्हणजे उधारीचे पोते सवाहतरी ते. मग आलं उधारीचे पोते आणि सव्वा हात रीते. सव्वा हात रीते, उधारीचे पोते आणि सव्वा हात रीते. मग त्यांनी सांगितलं म्हणीतील शेवटचा शब्दाचा समानार्थी शब्द. शेवटचा शब्द काय? रीते. आणि रीते म्हणजे काय? सव्वा हात रीते म्हणजे रिकामी. चला मग तिसरं म्हणी 100% म्हणीवर प्रश्न आहे.
चला गुरुजी, मग सारे त्याच्यावर प्रश्न आहे, मग वाचायचं काय? सारंच वाचायचं आहे ना, मग ते समोर आलो ते फोकस करा. राजा मंगळवेढेकर यांचे पूर्ण नाव काय? आता हे बघा, राजा मंगळवेढेकर, रामचंद्र नारायण वसंत नारायण मंगळवेढेकर हे त्यांचं नाव आहे. 18 नंबरचा प्रश्न. आणि 19 प्रश्न आला आहे, वनवास या पुस्तकाचे लेखक कोण आहे? गदी माडगुळकर, प्रकाश संत, बळकराम विद्रोही. वनवास याचे लेखक आहे प्रकाश संत यांनी या ठिकाणी यांचं लिखाण केलेलं आहे. त्यानंतर आरती सुरू झाली, घंटानाद सुरू झाला. चला, केवळ वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य. परवाचा व्हिडिओ टाकलेला आहे मी यूट्यूबला, तो पूर्ण सविस्तर बघून घ्या, चुकणार नाही म्हणजे नाही. आरती सुरू झाली, घंटानाद सुरू झाला, याचे मिश्र वाक्य कसे होईल? आरती सुरू झाली, आता मिश्र करायचंय. मिश्र म्हणजे काय? स्वरूप, कारण आणि उद्देश संकेत या 4 प्रकारात ते आलं पाहिजे. स्वरूप, कारण, उद्देश, संकेत, तरच ते मिश्र बनतं. जर तुम्ही समुच्चय, विकल्प, न्यून तो परिणाम मध्ये बनवलं तर ते संयुक्त होईल. मग आरती सुरू झाल्यावर घंटानाद सुरू झाला. आरती सुरू झाली आणि घंटानाद सुरू झाला. जेव्हा आरती सुरू झाली तेव्हा घंटानाद सुरू झाला. जेव्हा संकेत, जेव्हा, तेव्हा म्हणजे मिश्र वाक्य आहे. चला पुढं. षष्ठी व सप्तमी एकवचनी विभक्तीचे अनुक्रमे प्रत्येक कोणते? षष्ठीचे चाचीचे आणि सप्तमीचे तय्या. मग विभक्तीवर 100% प्रश्न आहे. हे बघा, षष्ठीचे एक वचनातले काय? चाचीचे एक वचनी विभक्तीचे प्रत्यय आणि सप्तमीचे तय्या. चला हे प्रत्यय पाठ करून घ्या. विभक्त्या किती आहे? 8 आहे. प्रथमा, द्वितीय, तृतीय, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, संबोधन. प्रथमा, द्वितीय, तृतीय, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन. चला, या ठिकाणी 22 क्रमांकाचा प्रश्न आहे आपल्या समोर. बंद उपसर्ग लावून योग्य विरुद्धार्थी शब्द तयार करणारा. बद, 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 बद हा योग्य विरुद्धार्थी शब्द तयार करणारा. कृपा, बद नाही. बद कृपा नाही. बदगुण नाही. बदमान नाही. मग बदनाम. नाम, बदनाम. नाम, बदनाम. बघा, असे काही प्रश्न एकदम सोपे असतात. बद नाम, त्याच्या पुढे काय लावा सांगितलं त्यांनी आपल्याला? उपसर्ग लावा सांगितलं. मग लावा काय? नाम, बदनाम. नाम म्हणजे चांगलं नाव आहे, बदनाम म्हणजे वाईट नाव झालं त्याचं. नोकरीसाठी केलेला अर्ज हा पुढीलपैकी कोणत्या पत्राचा प्रकार आहे? अहो, पत्रावर 200% प्रश्न विचारला ना, एकच पेजवर पत्र लिहायचे. आई वडिलांसाठी, वडीलधाऱ्यांसाठी, लहानांसाठी, मोठ्यांसाठी, ते चला करा. ते नोकरीसाठी केलेला अर्ज हा पुढीलपैकी कोणत्या पत्राचा प्रकार आहे? आता नोकरीसाठी करायचं म्हणजे कौटुंबिक येऊ शकत नाही, म्हणजे घरगुती येऊ शकत नाही, म्हणजे अनौपचारिक होऊ शकत नाही. मग काय जिथं असतं औपचारिक. चला, लाई अवघड नाही. ए, ऐ, ओ, औ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत? आता लक्षात घ्या, स्वरांचे प्रकार किती? रस्व, दीर्घ आणि संयुक्त 3 प्रकार आहे. रस्व, दीर्घ, संयुक्त. रस्व स्वर ज्यांचा उच्चार आकुड होतो, दीर्घ स्वर ज्यांचा उच्चार लांबड होतो, संयुक्त स्वर जे 2 स्वरा मिळून तयार होतात. मग ए कसा तयार झालेला आहे? अ अधिक रस्वई किंवा दीर्घई. ऐ कसा तयार झाला? आ अधिक रस्वई किंवा दीर्घई. इथं द्वैत फरक काय? इथं आणि इथं आहे. त्यानंतर ओ, ओ कसा तयार झालेला आहे? ओ अ अधिक रस्वऊ किंवा दीर्घऊ. आणि औ कसा तयार झाला? आ अधिक रस्वऊ किंवा दीर्घऊ. काय फरक बघा, इथं आणि इथं आहे. म्हणून 2 स्वरा मिळून तयार झाले, म्हणून यांचं नाव काय? संयुक्त स्वर आहे. हे कोणत्या प्रकारचे स्वर आहे? तर हे संयुक्त स्वर आहे. 25 नंबरचा प्रश्न आहे, सर्व लघु मात्रा असणारा खालीलपैकी शब्द कोणता? बघा, म्हणजे वृत्तावरती 100% 200% प्रश्न आहे म्हणजे आहे. आता इथं मात्रा, लघु, गुरु, मात्रा. आता लघु म्हणजे काय? लघु म्हणजे लहान, म्हणजे ज्याच्यामध्ये रस्व स्वर आहे, आणि गुरु म्हणजे ज्याच्यामध्ये दीर्घ स्वर आहे. लघुचं चिन्ह असं आणि गुरुचं चिन्ह असं. मग आता या ठिकाणी लघु गुरु क्रम लिहायचा आहे. मग आता इथं काय करायचं सांगितलं त्यांनी? लघु, सर्व लघु मात्रा असणारा. मग लघुची मात्रा किती आहे? 1 आहे. आणि गुरुची मात्रा किती आहे? 2 आहे. मग या ठिकाणी मात्रा मोजा सांगितलं का? सर्व लघु मात्रा असणारा खालीलपैकी शब्द कोणता? मग इथं चिन्ह जरी आपण दिलं, लघु, 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 मात्रा 1 1 1. इथं गुरु, लघु, गुरु. इथं लघु, लघु. इथे गुरु. इथे लघु, गुरु आणि लघु. शब्दानुसार बरं का. शेवटचा कसा दिला जातो? तर ते ओळीमध्ये दिल्या जातं. तर मग आपलं उत्तर काय पाहिजे त्याचं? कमळ, कमळ, कमळ. चला, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तो टिंबटिंब.
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तो टिंबटिंब या वाक्यात योग्य वापराच्या वापरा. यशस्वी होण्यासाठी जीवाचे रान करणे, जीवाचे रान केले त्याने. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी त्याने काय केले? जीवाचे रान केले. म्हणजे वाक्प्रचारावर एक शब्द प्रश्न आहे. पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. आता शुद्ध शब्दावर एक प्रश्न आहे, म्हणून तुम्ही आपला शुद्ध लेखनाचा कोर्स करा, एका दिवसात फायनल होईल तुमचा, काही अवघड नाही त्याच्यामध्ये. पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. कुठे भेटेल गुरुजी तो कोर्स? घे भरारी डोळे गुरुजी नावाचा ॲप आहे, त्याच्यावर संपूर्ण व्याकरणाचा कोर्स आहे, शुद्ध लेखनाचा कोर्स आहे. संपूर्ण व्याकरण किती रुपयात दिलं गुरुजी? 50 रुपयात. आणि कसं घ्यायचं ते? घे भरारी डोळे गुरुजी नावाचा ॲप आहे, कुठं? प्ले स्टोअरला जायचं, पटकन डाउनलोड करायचं, 50 रुपये त्याच्यावरच भरायचे आणि लगेच व्याज पाहिजे. एका दिवसात शुद्ध लेखन कोर्स संपून जातो. आणि व्याकरणाचा 8 दिवस बघा, शेवटच्या दिवशी परिषदा, चूर्ण, नवीन, क्रीडा, नीती. आता या ठिकाणी अशुद्ध शब्द आपल्याला वाटत तो कोणता आहे? तर आपल्याला सांगतो तुम्हाला, हा बरोबर आहे, हा बरोबर आहे, हा बरोबर आहे. तर नवीन शब्द चुकीचा आहे. मग नवीन शब्द हा दुसऱ्या लांटीने दिला जातो, नवीन. म्हणून अशुद्ध शब्द ओळखा. तर अशुद्ध शब्द कोणता आहे? तर अशुद्ध शब्द आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर नवीन. चला आता पुढे चला. पुढीलपैकी वचन नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता? नदी, बी, काठी, अंपाखरू. आता या ठिकाणी लक्षात घ्या बरं का, वचन नियमानुसार आपण म्हणलं नदी, नद्या, व नदी, नद्या, बी, बिया, काठी, काठ्या. म्हणजे इकारांताचं काय झालं? ती काठी, ती बी, ती नदी, आणि पाखरू, ते पाखरू. हे नपुंसकलिंगी. मग या ठिकाणी हे सर्व स्त्रीलिंगी. नद्या, बिया, काठ्या, इथं पाखरू, पाखऱ्या होत नाही, मग काय होतं? पाखरे. मग हे वेगळं आहे. 29वा प्रश्न आहे, सूर्य उगवला हे कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे? म्हणजे प्रयोगाचे उदाहरण आहे. म्हणजे प्रयोगावर 200% प्रश्न आहे, म्हणजे आहे. मग प्रयोगाचे किती प्रकार आहे? 3 प्रकारे. कर्तरी, कर्मणी, भावे. संकर आहे पुन्हा 3, पण संकरावर प्रश्न विचारला गेलेला नाही. मग या ठिकाणी सूर्य उगवला हे कोणत्या उदाहरणाचे आहे? कर्माणी, सकर्मक कर्तारी, अकर्मक कर्तारी, अकर्मक भावे. सूर्य उगवला, उगणारा कोण आहे? सूर्य. उगणारा कोण आहे? सूर्य. सूर्याला प्रत्यय आहे का? नाही. म्हणजे कर्त्याला प्रत्यय नाही, म्हणजे कर्तरी प्रयोग आहे. मग त्याच्यात कर्म आहे का? नाही. मग काय? अकर्मक कर्तरी प्रयोग. एकदम सोपं. काय करा? आधी कर्ता ओळखा. कर्त्याला प्रत्यय नाही, कर्तरी प्रयोग असतो. कर्त्याला प्रत्यय नाही, कर्तरी प्रयोग असतो. कर्त्याला प्रत्यय नाही, कर्तरी प्रयोग असतो. कर्म असेल सकर्मक कर्तरी म्हणा, कर्म नसेल अकर्मक कर्तरी म्हणा. कर्म नसेल तर कर्मणी प्रयोग कधी होत नाही. चला पुढं शेवटचा प्रश्न. वाक्यातील विघटन होऊ न शकणारी सर्वात लहान अर्थवाहक रचना म्हणजे टिंबटिंब. आता या ठिकाणी लक्षात घ्या, पद म्हणजे शब्द, शब्द झालेला बदल म्हणजे पद असतं. पद 2, 3, 4 पद एकत्र येऊन पदबंध तयार होतो. आणि उपवाक्य मुख्य वाक्याच्या आधार देण्याचा, मुख्य वाक्यावर आधारित असलेलं उपवाक्य असतं. मुख्य वाक्यावर आधारित कोणतं असतं? उपवाक्य. आणि रूपिका, रूपिका म्हणजे अर्थवाहक रचना म्हणजे सर्वात लहान अर्थवाहक रचना म्हणजे रूपिका. म्हणजे रूपिकाचं खंडन करता येत नाही, ते शेवट आहे. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबणार आहोत. जर तुम्हाला सविस्तर शिकायचं असेल तर आपलं घे भरारी डोळे गुरुजी नावाचं ॲप घ्या, त्याच्यावरती सविस्तर शिका. जर तुम्हाला मागचे व्हिडिओ पाहिजे असेल, लेखक आणि त्यांची पुस्तके पाहिजे असेल, तर आपलं डोळे गुरुजी नावाचं यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावरती व्हिडिओ टाकलेला आहे. फेसबुक आहे एकनाथ डोळे नावाने, त्याच्यावर भरपूर व्हिडिओ आहे. शॉर्ट बघा, आनंदाने शिका. परीक्षेसाठी दररोज आजपासून 2-2 प्रश्नपत्रिका सोडवा आणि आजपासून योगाला सुरुवात करा. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.